नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती ग्रुप कोवडचा रिझल्ट या ठिकाणी लवकरच लागणार आहे। मित्रांनो, जवळपास 26 ते 27 तारखेला तुमची सेकंड आन्सर शीट किंवा त्याच्या अगोदर सुद्धा मित्रांनो सेकंड आन्सर शीट या ठिकाणी तुमची येऊ शकते। मित्रांनो, हा रिझल्ट लवकर लागण्याचे कारण 2-3 आहेत। कारण की मित्रांनो, स्वतः आरोग्य विभाग या ठिकाणी रिझल्ट लावण्याच्या तयारीमध्ये आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, नांदेडमध्ये जी काही घटना घडली होती ती घटनाची पुनरावृत्ती होऊ नये, त्यामुळे या ठिकाणी ही भरती प्रक्रिया लवकर राबविली जाणार आहे, तसे गव्हर्नमेंटने या ठिकाणी न्यायालयामध्ये सांगितले सुद्धा आहे। त्यामुळे मित्रांनो, आरोग्य विभाग भरती ग्रुप कोवड ह्या दोन्ही सुद्धा भरती जी आहे मित्रांनो लवकरात लवकर या ठिकाणी लागणार आहेत। तर याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा या ठिकाणी होणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही ग्रुप कोवड मध्ये लागल्याच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सर्वात महत्त्वाची स्टेप असते। तुमची जरी निवड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी तुमची पोस्ट या ठिकाणी जाऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा। काही शंका असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। नक्की मित्रांनो, तुमच्या कमेंटचा विचार करून त्या कमेंट्सवर आधारित सुद्धा एक व्हिडिओ बनवला जाईल। तर चला, वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया। आता पहा मित्रांनो, आपली स्टेप जी असणार आहे ती असणार मित्रांनो, या ठिकाणी नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार। मेरिट लिस्ट लागण्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप असणार ती म्हणजे मित्रांनो तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तुम्ही मेरिट लिस्टमध्ये आले आणि डॉक्युमेंट जर तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही या ठिकाणी भरती प्रक्रियेतून बाद होणार आहात, हे लक्षात ठेवा। त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे खूप महत्त्वाचे आहे। आता कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, आरोग्य विभाग भरती ग्रुप ड साठी जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत तर ते असणार आहेत मित्रांनो 10वी पासून समोरचे, ठीक आहे। कला सुद्धा मित्रांनो 10वी पासून समोरचे डॉक्युमेंट। आता कलची जी पोस्टची जी काही पात्रता आहे आपल्या पात्रतेनुसार डॉक्युमेंट्स असतात, परंतु ग्रुप ड साठी जर पाहिलं तर मित्रांनो 10वीचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, सर्व ओरिजिनल। टीसी तुमची 10वीची किंवा त्याच्या समोरच्या वर्गाची असली तरी चालते, टीसीला काय प्रॉब्लेम नाही। एक टीसी सुद्धा तुमच्याकडे म्हणजे आपली लिव्हिंग सर्टिफिकेट। त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची 10वीची मार्क मेमो, 10वीची सनद हे असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर ग्रुप डचा फॉर्म भरतेवेळी जर तुम्ही डीएड बीएड किंवा ग्रॅज्युएशन असं जर तुम्ही टाकलं असेल तर कदाचित तुमच्या ते सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे हे गरजेचे आहे। म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरतेवेळेस तुम्ही जे काय क्वालिफिकेशन टाकलेले ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे हे गरजेचे आहे। म्हणजे शैक्षणिक जेवढे काय डॉक्युमेंट्स असणार आहेत हे तर अतिशय महत्त्वाचे आहेत, ओरिजिनल असणे हे सुद्धा गरजेचं आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ओळखपत्र म्हणून तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी काय कास्ट भरलेले, ज्या कास्टमधून तुम्ही अर्ज केले ती कास्ट तुमच्याकडे असणे हे गरजेचं आहे। तिची व्हॅलिडिटी असो किंवा नसो त्याला काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमच्याकडे कास्ट असणं गरजेचं आहे। तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म अप्लाय केलेला आहे ती कास्ट तुमच्याकडे असणे हे गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नॉन क्रिमिलियर या गटामध्ये मोडत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे। आणि हे नॉन क्रिमिलियर फॉर्म भरण्याची जी काही शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदरचं असणे हे गरजेचं आहे। त्याच्यानंतरचं नॉन क्रिमिलियर चालणार नाही। जर तुमच्याकडे तसं नॉन क्रिमिलियर जर असेल तर तुमची पोस्ट या ठिकाणी जाऊ शकते, लक्षात ठेवा। म्हणजे जी काही फॉर्म भरायची लास्ट डेट त्याच्या अगोदरचं तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे। अन्यथा मित्रांनो तुमची पोस्ट या ठिकाणी गेली म्हणून समजा, कारण की नंतरचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करते वेळेस तुम्हाला ते नंतर ग्राह्य धरलं जाणार नाही। निदान त्याची पावती तरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर सबमिट केलं होतं म्हणून, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे डोमेशियल असणं गरजेचं आहे। डोमेशियल म्हणजे एक तर तुमच्याकडे नॅशनॅलिटी किंवा तहसीलचं जरी डोमेशियल असेल तरी सुद्धा तुमच्याकडे ते गरजेचं आहे। ते जर नसेल तरी सुद्धा मित्रांनो तुमची पोस्ट या ठिकाणी धोक्यात येऊ शकते। त्यामुळे हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवायचे आहेत मित्रांनो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व डॉक्युमेंटची एक झेरॉक्स तुम्हाला ते सोबत ठेवायचे आणि ते अटेस्टेड सुद्धा करून तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ऐन टायमाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी मनस्ताप होणार नाही आणि विनाकारण तुमची मेरिटमध्ये येऊन सुद्धा तुमची पोस्ट जाणार नाही। त्यासाठी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे खूप महत्त्वाचं असणार आहे। तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर तुम्ही आत्ताच त्यामध्ये चेंज करू शकता किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तसे मित्रांनो अफिडेविट सुद्धा तुम्ही घेऊ शकता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे मित्रांनो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तुमचे डॉक्युमेंट्स चेक करते वेळेस तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या डॉक्युमेंट्समध्ये इथं नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा या ठिकाणी आपल्या नावामध्ये वडिलाचं नाव वेगळं या ठिकाणी स्पेलिंगमध्ये येते, आपलं नावामध्ये थोडीफार स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे किंवा आईच्या नावामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, म्हणजे 2 डॉक्युमेंट्सवर वेगवेगळे जर नाव जर असतील तर त्याचं तुम्ही व्यवस्थितरित्या निरसन करा। आणि मित्रांनो त्याचं तुमच्याकडे ॲफिडेविट ठेवा किंवा एखाद्या मित्रांनो तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्याची माहिती काढून मित्रांनो ते व्यवस्थितरित्या तुम्ही हे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे, जेणेकरून तुमची पोस्ट या ठिकाणी मेरिटमध्ये आल्याच्या नंतर तुमची पोस्ट या ठिकाणी जायला नको केवळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे। त्यामुळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तुमचं अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला लक्ष ठेवून या ठिकाणी हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स जवळ ठेवायचे आहेत। तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। MSCIT टाकली असेल तर तुमच्याकडे MSCIT सुद्धा असणं गरजेचं आहे। ट्रिपल सी टाकली असेल तर तुमच्याकडे ट्रिपल सीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। म्हणजे जेवढे तुम्ही शैक्षणिक पात्रता टाकली
टाकलेले सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ओरिजिनल असणे हे गरजेचं असणार आहे. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू.